पोलीस आयुक्तांच्या जनस्पंदन कार्यक्रमात दुसऱ्या आठवड्यातही चांगला प्रतिसाद लाभला। रहदारीची समस्या, फसवणूक, जीवाची भीती व इतर त्याच प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या। यावर तातडीने न्याय मिळवून देऊ असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉक्टर DC राजप्पा यांनी दिले। शिवाजीनगर येथील उस्मान मोहम्मद हनीफ शेख यांनी बेळगाव इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह बँकेकडून एकूण 8 लाख रुपयांचे कर्ज काढले होते। घर विकून हे कर्ज फेडलं असून इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह बँकेकडून आपली छळवणूक होत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली। ಈಗ ಸದ್ಯ ನನಗೆ ನಿನ್ನೆ ಪಾಸ್ಬುಕ್ ಒಯ್ದು ನಾಳೆ ತುಂಬಿಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಅವ್ರು 90,000 ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಸಾಲ ಐತಿ, ನೀ ಅದೇ ಕ್ಷಣ ತುಂಬಬೇಕಂತ ನನಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರು। ಬೆಳಗಾವಿ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮುಂದೆ ನಾವೇನು ಅಂದಿದ್ದೆವು, ನಾವೇನು ಸೆಟಲ್ ಮಾಡಿದ್ದೆವು, ಅದ್ರಾಗ ಈ ಕೆಲ ಗಿರಾಕಿಲ್ವ, ಅದು ಆದರೂ 90,000 ನೀವು ನನ್ನ ಮೇಲೆ ತೆಗ್ದಿರಿ, 50,000 ರೂಪಾಯಿ ನನ್ನದಲ್ಲೇ ಶೇರ್ಸ್ ಅಮೌಂಟ್ ಐತಿ, ಅದು ಜಮಾ ಮಾಡ್ಕೊರಿ, ಉಳ್ಕಿದ್ದು ನನಗೆ ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ, ಅಂದ್ರೆ ಈಗ ನನಗೆ ಮನಿನೂ ಮಾರಿದ, ಈಗ ನಾನು ತುಂಬಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ। 4 ಬ್ಯಾಂಕ್ದವ್ರು 4 ಸಂಬಂಧಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನನ್ನ ಶರಟ್ ಹೇಳತ್ತೀಗ ಬೈದರು, ಬಡದರು, ಮತ್ತು ಮನೆಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಹೆಂಗಸರ್ಗೆ ಬೈದರು, ಬಡದರು। ಅದರ ಅನ್ಯಾಯ ಇದು ನಿವಾರಣೆ ಮಾಡೋಕೆ ನಿಮ್ಮ ಸಲಹೆ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರು ಹೊಡೆದಕ್ಕೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೋದು। ಈಗ ಜಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ವಿ ಸರ್, ನಾವು ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದ ಬಂದಿದ್ವಿ। ಈಗ ಹೆಂಗಸರ್ ಮೈ ಮೇಲೆ ಬಂದರು, ರೊಕ್ಕ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಅಲ್ಲ, ರೊಕ್ಕ ಅಂತೂ ಕೊಡ್ಬೇಕಲ್ರಿ? ಇಲ್ಲ, 50,000 ರೂಪಾಯಿ ಇದು ಇದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸೇಲ್ಸ್ ನೀವು ಅದನ್ನ ಹೇಳ್ತೀರಿ। ಯಾವ ಸ್ಟೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ಸ್? ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಸಿಷನ್ ಗಲಾಟೆ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಗಲಾಟೆ ಬ್ಯಾಂಕ್ದಾಗ ಗಲಾಟೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಮೋಸ್ಟ್ ಆಗಿರೋ ಬ್ಯಾಂಕ್ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಬಜಾರ್ದಾಗ ಮೋಸ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಬ್ರಾಂಚ್ ಐತಿ। ಯಾವ BS टिळकवाडी येथील रहिवासी सुभाष के घोलप यांनी पहिल्या रेल्वे गेटवर बसविण्यात आलेले बॅरिकेड्स काढण्यात यावे ही मागणी मांडली। वाहतुकीची कोंडी होते, तसेच सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, काँग्रेस रोड, रॉय रोड, महात्मा गांधी आदी परिसरातील नागरिकांना 2 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे। या ठिकाणी सिग्नल उभारण्यात यावेत, सदर बॅरिकेड्स हटवावेत अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान आपण स्वतः येऊन पाहणी करू असे आयुक्तांनी सांगितले। या संदर्भातील सूचना रहदारी पोलिसांनाही त्यांनी केल्या। झारखंड येथून आलेल्या एका युवकाने आपला घटस्फोटाचा दावा सुरू असून आपल्याला पत्नीच्या माहेरच्या मंडळींकडून धोका असल्याने संरक्षणाची मागणी केली। दरम्यान संबंधित कोर्टाचा दावा सुरू असे तोवर मार्केट पोलिसांकडून संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही देण्यात आली। ना तुमको अब किरकिरी करे, तुमको ये कोर्टिಗೆ ಬಂದಾಗ ನೀನು ಸೀದಾ ಯಾವ ಕೋರ್ಟಿಗೆ ಬರ್ತೀರಾ, ಹಿಂದಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿ। जब कोर्ट को आते हैं तुम, एक दिन पहले ये साहब का कोर्ट इनका एरिया में आता है, ये साहब का नंबर सर जरूरी नहीं है वो, नहीं दिन रात तुम्हारे साथ रहने के लिए नहीं होता। इससे पहले भी मेरा फैमिली यहाँ आया है, मेरी फैमिली पर काफी समय से उन लोगों ने मालूम हो गया। अब क्या है, तुम कोर्ट पे रहते रहे, जब आते नहीं वो टाइम पे तुम्हें प्रोटेक्शन होना है। वैसे क्या तो स्टेशन के कंपाउंड में रहो, इधर इधर उधर फिरने का, कोर्ट को अटेंड करना, स्टेशन के कंपाउंड में करो जी, तो क्या करते हैं सीधा तुम गाड़ी पे चले जाओ। ओके। मागील वेळी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, यामुळे नरगुंदकर भावे चौकातील समस्या तशाच आहेत अशी तक्रार बाबूलाल राजपुरोहित यांनी पुन्हा एकदा मांडली। यावेळी पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तातडीने या समस्यांकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या। धारवाड येथून आलेल्या मेहबूब जे विजापूर यांनी आपली बनावट व्हिसा व पासपोर्टच्या माध्यमातून फसवणूक झाली असा प्रकार निदर्शनास आणून दिला। दरम्यान हे प्रकरण यापूर्वीच दाखल झाले असून संबंधितांवर दोषारोप पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।